ठाण्यातील शाळा, रुग्णालय, धार्मिक स्थळं आणि चित्रपटगृहांच्या परिसरातील अनधिकृत पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉलवरती महापालिका आता कठोर कारवाई करणार आहे. महापालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा गाजल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने मंगळवारी उद्यापासूनच विशेष मोहीम राबवण्यात येणार असून तिची सुरुवात मुंब्र्यातून होईल अशी घोषणा केली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील शाळा, रुग्णालय आणि मंदिराच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवरून जोरदार चर्चा झाली. शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉल सुरू असल्याने वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सामाजिक समस्या वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांमधून शालेय विद्यार्थी आणि युवकांना चॉकलेटच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या टपऱ्यांभोवती सिगारेट आणि गुटखा सेवन करणाऱ्या तरुणांचा वावर वाढल्याने लहान मुलांवरती विपरीत परिणाम होत असून तरुण पिढी व्यसनाधीनकडे वळत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरामध्ये फुले, नारळ पाणी किंवा इतर आवश्यक वस्तूंची दुकानं असावीत, मात्र त्या ठिकाणी चिकन शॉप, चायनीज आणि पानटपऱ्यांचं वाढतं प्रमाण तेथील शांत आणि पवित्र वातावरणाला बाधा पोचवत असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी शिंदे पक्षाचे नगरसेवक मनोज शिंदे यांनीही या मागणीला पाठिंबा देत काही टपऱ्यांमधून ड्रग्जची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने अशा टपऱ्या पालिकेने तातडीने हटवाव्यात अशी मागणी करत या चर्चेला उत्तर देताना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही घोषणा केली आहे. शाळा, चित्रपटगृहे, सर्व धार्मिक स्थळे आणि रुग्णालयांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवरती विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी केली. ही कारवाई महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने केली जाईल. तसेच मुंब्रा आमच्यासाठी वेगळा नाही, संपूर्ण ठाण्यासाठी एकच निकष असेल. या मोहिमेची सुरुवात मुंब्र्यातून करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.